काही मराठा बांधव या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत, त्यांच्यासोबत देखील बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। कशा पद्धतीने हे आंदोलन या ठिकाणी पोहोचलं आणि आता ज्या पद्धतीने कारवाई जी आहे ती सुरू आहे त्यावर त्यांना नेमकं काय वाटतं, काही मराठा बांधव जे आहेत त्यांची नेमकी भूमिका काय आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत। मराठा बांधव आहेत आपल्याकडे। दादा काय सांगाल, गाड्या काढा सांगितल्या, गाड्या काढू द्या, आमच्या जेवणाच्या गाड्या काढल्यात, संध्याकाळी जेवणाचं नियोजन काय केलंय हे प्रशासनानं सांगावं आम्हाला। आज संध्याकाळी जेवणाचं काय, गाड्या तर ही सगळे घेऊन चालले, जी बाहेरून गाड्या येणार आहेत त्यांच्या संग दोघं तिघं येणार, तर मला प्रशासनाला सांगायचं आहे संध्याकाळी तर जेवणाचं नियोजन त्यांनी करावं। जसं इथून गाड्या हलवायचं आम्ही हलवू, ते बी आमच्या पाटील म्हणतील तसं, हे सरकारच्या ह्याच्यावरती नाही। संध्याकाळी त्यांनी जेवणाचं नियोजन करावं हीच तेवढी विनंती आहे। बरोबर आहे, हे म्हणतात ते बरोबर आहे एकदम। या ठिकाणी जाणीवपूर्वक प्रशासनाकडून आणि न्यायालयाकडून आंदोलकावर अन्याय केला जातोय साहेब। हे काय करतात, जेवणाच्या गाड्या पण अडवलेत, सगळे केले, मग ह्यांना जेवण बंद करायचंय का मराठ्यांचं? एक वेळ पहिला दिवस बघितलाय त्यांनी, पहिला दिवस बघितलाय, जेवढं मराठाला स्नेहा ज्या पद्धतीने या ठिकाणी मराठा बांधव आता आक्रमक देखील होताना दिसून येत आहेत, कारण की गाड्या काढण्यासाठी या ठिकाणी सांगण्यात येत आहे आणि सोबतच या ठिकाणी सध्या वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत, त्यामुळे प्रतिक्रिया ही मराठा बांधवांची घेणं हे मी सध्या थांबवलेलं आहे, कारण की त्यांची कारवाई या ठिकाणी सुरू आहे आणि कुठेतरी त्यांच्या कामामध्ये आपली प्रतिक्रिया घेताना अडचण नको या अनुषंगाने सध्या मी त्यांच्या बाईट घेणं जे आहे ते रोखलेलं आहे। पण पुन्हा एकदा मराठा बांधव जे आहेत त्यांना नेमकं आता काय वाटतं, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, त्यांच्या नेमक्या आता काय भावना आहेत हे जाणून घेण्याचा 100% प्रयत्न तर मी करीनच। पण सध्या ज्या पद्धतीने विनंती करण्यात येत आहे, पाठीमागे वाहतूक पोलिसांचे देखील पोलीस अधिकारी आहेत, त्यांनी ज्या गाड्या निघत नाही आहेत किंवा ज्या गाड्या बंद करून वाहन चालक बंद ठेवून निघून गेलेले आहेत त्यांच्यावर दंडात्मक कारवाईची देखील या ठिकाणी सांगण्यात जे आहे ते आलेलं आहे। त्यामुळे इतकंच नव्हे तर या ठिकाणी बघू शकतो अजून देखील जेवण वाटप असेल किंवा काय असेल ते सुरू आहे। या ठिकाणी मराठा बांधव जे आहेत अजून देखील त्यांचं भोजन जे आहेत ते करताना दिसून येत आहेत। आपल्याला या ठिकाणी बघू शकतोय एक मराठा तरुण आहे या ठिकाणी जेवण करत आहे आणि अशामध्येच या गाड्या सगळ्या काढण्याचं काम जे आहे कोर्टाचे आदेश जे आले त्यानुसार त्यांचं पालन करण्यासाठी किंवा जी कोर्टाचं ऐकावं लागतं, आपल्याला शब्द ऐकावं लागतात, सगळं आदेश असतील ते ऐकावं लागतात, त्यानुसार या ठिकाणी हालचाली ज्या आहेत त्या देखील सुरू असलेल्याच्या आपल्याला आता स्नेहा दिसून येत आहेत। अर्थातच बघू शकतो पुन्हा एकदा कामा हॉस्पिटलकडून हे सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील किंवा सर्व पोलीस बांधव असतील हे पुन्हा एकदा BMC चौकाच्या दिशेला निघालेले आपल्याला दिसून येत आहेत, कारण की अर्थातच हा संपूर्ण रस्ता तर पूर्णतः मागील 4 दिवसांपासून बंद होता आणि आता मात्र हा रस्ता रिकामा करणं जे आहे रिकामा करण्यासाठी जे आहे सुरुवात जी आहे ती चांगलेच युद्ध पातळीवर सध्या पोलीस प्रशासनाकडून करण्यात दिसून येत आहे। स्नेहा।